साहेब नाश्ता? नाही नको. घ्या. रेवडेकर, काल मला का नाही थांबवलं? अजून डोकं दुखतंय माझं. सर, या. आभासराव, गुड मॉर्निंग. माधू, आणखीन एक लिंबू पाणी घेऊन ये याच्यासाठी. सर का केलं तुम्ही असं? वैभव, आवाज खाली. नाही रेवडेकर, बोलू दे त्याला. म्हणजे काय? बोलणारच आहे मी. तुमचं काय वाईट केलं होतं मी? तुम्ही सांगाल तसं मी वागलो आणि तरी तुम्ही मलाच अडकवायला निघालात. आणि मला माहिती आहे मी तिथे पडल्याची खबर पोलिसांना तुम्हीच दिलेली असणार आहे. सांगा ना, गप्प का बसलात? आता बोला. माझी अशी बदनामी करून काय मिळालं हो तुम्हाला? शांत हो वैभव. आता तुला काय वाटतंय मी समजू शकतो, पण आपल्या प्लॅनसाठी ही खेळी अतिशय महत्वाची होती. आणि मित्रा, तुला जसं वाटतंय तसं काहीच झालेलं नाही. बदनामी आरजे आभासची झाली आहे, तुझी नाही. तुम्हाला इथे बसून सगळं प्लॅन करणं वगैरे सोपं आहे हो. तिकडे पोलिसांना माझ्या खिशात ड्रग्सची पुडी सापडली. माझं नशीब चांगलं आहे की त्यांनी मला अटक करून जेलमध्ये नाही टाकलं. नाही रे, एवढ्याशा किरकोळ गोष्टींसाठी कोणी कोणाला जेलमध्ये टाकत नाही. किरकोळ म्हणजे ड्रग्स तुम्हाला किरकोळ वाटतात? ती ड्रगची पुडी नव्हती, टॅल्कम पावडर होती. नाहीतर पोलिसांनी तुला असं जाऊच दिलं नसतं. 3rd डिग्री सुरू केलं असतं तुझ्यावर. सर प्लीज, पास झालं हे सगळं. आता मी अजून सहन करू शकत नाही. एकतर हे सगळं तुम्ही थांबवा, नाहीतर मी थांबवतो. ये, मी काय करायचंय मला सांगू नकोस. माझं मी बघून घेईन. तू तोंड बंद ठेव. रेवडेकर, सर, घेऊन जायला. कुठे नेताय? कुठे तुम्ही मला? वैभव, सरांचं ना पनवेलला फार्म हाऊस आहे. हे सगळं प्रकरण निवळेस्तोवर तुला तिथेच राहावं लागेल. आणि हो, तिथे पण तोंड बंदच ठेवायचा. माझ्या नावाने बोंबललास ना तर आयुष्यभर गाणं सोडून बोंबलावंच लागेल तुला. चल निघ. वैभवराव, चला. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू, अगं, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव, अभया,
हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके